तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही. वारी चुकायची नाही. आणि यंदा आमच्या नशिबात आलं वारीचा हा अद्भुत अनुभव घेण्याचं भाग्य. आमची ही पवित्र वारीची सुरुवात झाली मुंबई येथून. मुंबईहून आम्ही लोणावळा मार्गे पुण्याकडे निघालो. पुणे हायवेवर एका छान जागी आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलो. मिसळपाव, इडली आणि चहा अगदी परफेक्ट कॉम्बो. तिथलं ठिकाण अगदी टेस्टी आणि स्वच्छ होतं. पुढे आम्ही दिवे घाटने जायचं ठरवलं होतं, पण तिथे वारीमुळे रस्ता बंद होता. त्यामुळे आम्ही एक छोटा वळसा घेतला आणि दुसऱ्या रस्त्याने पुढे गेलो. आम्ही प्रत्यक्ष साक्षीदार झालो सासवड आणि जेजुरीच्या मध्ये सुरू असलेल्या या भक्तिमय प्रवासाचा. त्या टाळ मृदुंगाच्या गजरात, लाखो पावलांच्या तालात आणि विठ्ठल नामाच्या सागरात आम्ही हरवून गेलो. आम्ही या ठिकाणी व्हिडिओ शूट करून आमची पंढरपूर वारीनिमित्त एक नवीन व्हिडिओ सोम भोईर या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेली आहे. ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. ती आपण जरूर पहा. लाखो वारकरी, पांढऱ्या पेहरावात, डोक्यावर टोपी, हातात टाळ आणि मुखी विठ्ठल विठ्ठल, जणू दर पावला गणिक त्या विठोबाचं दर्शन होत होतं. पाऊस, उन्हाला, भूक काहीच नव्हतं त्यांच्या चेहऱ्यावर. फक्त एकच गोष्ट, भक्ती. त्या गर्दीतून आम्ही ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं दर्शन घेतलं. शेकडो, हजारो लोक त्या मागे चालत होते. जणू देव त्यांच्या बरोबर चालतोय असं भाविकांचं ठाम मत. तिथे उभं राहून डोळे मिटले आणि आतून एक शांतता जाणवली. हे अनुभव शब्दात मांडता येत नाही, ते फक्त अनुभवायचे असतात. त्यानंतर आम्ही आमच्या बरोबर आणलेली चिक्की आणि पाण्याच्या बाटल्या वारकऱ्यांमध्ये वाटल्या. ही सेवा करताना मन अगदी भरून आलं. त्या वारकऱ्यांनी ते प्रेमानं घेतलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला तो समाधानाचा हसू आमच्यासाठी खरा आशीर्वाद होता. आपण काहीतरी दिलं, पण खरं तर भरभरून आपल्यालाच काहीतरी मिळालं. त्या क्षणी जाणवलं, सेवा करताना देव प्रत्यक्ष भेटतो. आणि मग आम्हीही नाचायला सुरुवात केली. डोललो, नाचलो, विठ्ठल नामात हरवून गेलो. अगदी मन, शरीर, आत्मा सगळं त्या वारकरी भावनेत विलीन झालं. वारी म्हणजे केवळ चालणं नाही. वारी म्हणजे स्वतःच्या वेदना विसरून विठ्ठलाच्या दिशेने चालणं. वारी म्हणजे प्रत्येकात देव आहे या भावनेनं समोरच्या प्रत्येकाच्या पायाला स्पर्श करणं. वारी म्हणजे भक्ती, समाधान आणि दिव्यता अनुभवणं. इथे आल्यावर जाणवलं, इथल्या लोकांना काही कमी नाही. ते चालत आहेत, पण त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नाही, फक्त प्रेम, भक्ती आणि आनंद. वारी म्हणजे केवळ एक धार्मिक यात्रा नाही, ती आध्यात्मिक उन्नतीची वाट आहे. इथे प्रत्येक वारकरी दुसऱ्याच्या पाया पडतो, कारण इथे समज असते प्रत्येकात देव आहे, भगवंत आहे. इथे दुःख नाही, क्लेश नाही, फक्त एकच ध्यास, पांडुरंग. वारी चालताना शरीर थकतं, पण आत्मा उल्हासित होत असतो. कायम ऐकायचो, वारीत सगळ्या समस्या सुटतात. आता जाणवलं, खरंच इथे आल्यावर जीवनाची दिशा बदलते. मन हलकं होतं आणि आयुष्य एक वेगळीच दिव्यता घेऊन समोर उभं राहतं. वारी म्हणजे केवळ संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची पालखी नव्हे. महाराष्ट्रभरातून संतांच्या पालख्या या पंढरपूरच्या दिशेने येतात. संत नरहरी महाराज त्र्यंबकेश्वर, गजानन महाराज शेगाव, संत सावतामाळी, संत चोखोबा, संत गोरा कुंभार, संत बहिणाबाई, संत जणाबाई या सगळ्यांची पालखी विठोबाच्या भेटीसाठी चालत असते. आणि त्या सगळ्या पालख्यांमधून भक्तीचा इतिहास चालून येतो. या वारीविषयी असंही म्हणतात, स्वतः महादेवही या वारीत एका वेशात येतात. कोणाच्या रूपात कुणालाच माहीत नाही, पण भक्तांचं म्हणणं आहे की या वारीमध्ये स्वतः देवही भक्त होऊन सहभागी होतो. ही माझी पहिली पंढरपूर वारी, पण
नक्कीच शेवटची नाही. ही अनुभूती शब्दात बसणार नाही, पण मी ती तुमच्यासोबत शेअर केली याचा मला खूप आनंद आहे. जर तुम्हाला माझा हा अनुभव आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रामकृष्ण हरी.